Good morning, all of this. In this lecture, we will start our next question, service model. So, हे सर्व्हिस क्वालिटी मॅनेजमेंट आपण डिस्कस केला होता लास्ट लेक्चरला. त्याच्या पुढची नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे सर्व्हिक्युअल मॉडेल. सो सर्व्हिक्युअल मॉडेल म्हणजे काय किंवा ते कशासाठी यूज केलं जातं त्या बेसवरती हा क्वेश्चन आपण लर्न करणार आहोत. सो सर्व्हिक्युअल इज अ मेजर ऑफ सर्व्हिस क्वालिटी. सो जी सर्व्हिस क्वालिटी आपण कस्टमरना प्रोव्हाइड करतो त्यासाठी कस्टमर कशी सॅटिस्फाय आहेत हे जेव्हा आपल्याला काउंट करायचं असतं, मेजर करायचं असतं, दॅट टाइम वी यूज सर्व्हिक्युअल मॉडेल. द सर्व्हिक्युअल मॉडेल ऑफ मेजरिंग the scale of quality in service provision was developed by Wilran Jantal, Parshuraman and Len Berry in 1985. They identify 10 main components of high service quality: reliability, responsiveness, competency, access, courtesy, communication, creditability, security, tangible, and understanding the consumer. सो हे जे 10 सर्व्हिक्युअलचे कंपोनंट्स आहेत हेच क्लासिफाय काय केलेले आहेत त्याने 5 पार्ट मध्ये केलेले आहेत. So Servicual was designed to compare service quality performance against the service quality need of its customer. These are later contained in the 5 components, that is रेटर्स. म्हणजे जे आता 10 कंपोनंट्स त्याने दिलेले आहेत तेच त्यांनी कन्वर्जन करून 5 कंपोनंट्स मध्ये इंडिकेट केलेले आहेत. सो ते 5 कंपोनंट्स कोणते आहेत तर रिलायबिलिटी आहे, ॲश्युरन्स आहे, टँजिबिलिटी, एम्पॅथी अँड रिस्पॉन्सिव्हनेस. सो व्हॉट मीन बाय रिलायबिलिटी? Reliability, the ability to perform the promised service dependable and accurately. Reliability म्हणजे काय म्हणतो आपण? जी that means our ability to perform our services. ओके, म्हणजे आपण ऍक्च्युली एबल आहोत का, कॅपेबल आहोत का सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी. सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही एखाद्या स्टोअरला जज करू शकता रिलायबिलिटीचे डायमेन्शन यूज करून. देन सेकंड इज ॲश्युरन्स, the knowledge and courtesy of employees and their ability to inspire trust and confidence. म्हणजे एखाद्या स्टोअरशी स्टोअर मधले जे एम्प्लॉईज आहेत हे त्यांच्याकडे प्रॉपर नॉलेज आहे का रिगार्डिंग सर्व्हिसेस आणि ते तुम्हाला तुमच्यासोबत कशा पद्धतीने कम्युनिकेट होत आहेत, कशा पद्धतीने तुम्हाला ते इन्स्पायर करतायत, तुमचा कॉन्फिडन्स कशा पद्धतीने ते इन्क्रीज करतायत फॉर द बाईंग बिहेवियर और बाईंग पॅटर्न. This is called the assurance, right? Then tangible, physical facility, equipment, personal and communication material. So tangible मध्ये काय? सो इंटँजिबल मध्ये आपण काय नेहमीच लर्न केलेलं आहे, वी कॅन नॉट बी सी, वी कॅन नॉट बी टच. त्याच्या अपोज असणार आहे टँजिबल. टँजिबल म्हणजे ते स्टोअर जे आहे म्हणजे सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे जे कोणी असतील ते स्टोअर असेल किंवा रिटेलिंग सेक्टर तर त्यांची फिजिकल फॅसिलिटी कशी आहे, त्यांचे इक्विपमेंट कसे आहेत, पर्सनल अँड कम्युनिकेशन मटेरियल कसे आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. दीज आर इन्क्लुड्स इन टँजिबिलिटी. म्हणजे जसं की आपण म्हणतो एखादं स्टोअर जास्त अट्रॅक्टिव्ह असेल, त्याचं डेकोरेशन प्रॉपर असेल, त्याची अरेंजमेंट प्रॉपर असेल, वी कॅन इझिली अट्रॅक्ट द टाइप्स ऑफ स्टोअर, राईट? सो ह्या सगळ्या गोष्टी टँजिबल थिंग मध्ये, टँजिबल एलिमेंट मध्ये इन्क्लूड होतात. नेक्स्ट इज द एम्पॅथी, केअरिंग अँड इंडिव्हिज्युअलाइज अटेन्शन टू कस्टमर. जसं की आपण लास्ट लेक्चरला सुद्धा डिस्कस केलं होतं, कंझ्युमरचं अटेन्शन, कंझ्युमरकडे आपण अटेंड करणं कंझ्युमरला प्रॉपर हे महत्वाचं आहे. जेव्हा स्टोअर मध्ये एखादा कंझ्युमर व्हिजिट करतो, सो ऍज अ एम्प्लॉईज म्हणून त्या कंझ्युमरला अटेंड करणं, त्याच्यासाठी सिंपथी दाखवणं, केअरिंग दाखवणं, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो दीज आर इन्क्लुडिंग अंडर एम्पॅथी एलिमेंट्स, राईट? सो म्हणजे त्या कंझ्युमरचं वेलकम करा, कंझ्युमरला काय हवं आहे हे विचारा. केअरिंग इन द सेन्स की त्याची नीड एक्सपेक्टेशन काय आहे, मग आपल्याकडे त्या गुड्स अवेलेबल आहेत का, त्या त्याला इझिली प्रॉम्प्टली प्रेझेंट करा. सो हे एम्पॅथी मध्ये इन्क्लूड होतं. देन नेक्स्ट इज द रिस्पॉन्सिव्हनेस, the willingness to help customer and to provide prompt services. म्हणजे तुम्ही त्याच्यासाठीच आहात
त्याच्यासाठी इन द सेन्स की त्याने ज्या सर्व्हिसेस तुमच्याकडे ऑफर केलेल्या आहेत, वी प्रोव्हाइड प्रॉम्प्टली अँड क्विकली टू दी कस्टमर. ओके, त्या कस्टमरला सुद्धा वाटलं पाहिजे, अरे आपली इथे किती केअर केली जाते, किंवा आपल्या जी आपण ऑफर दिलेली, ऑफर इन द सेन्स आपण ज्या गोष्टी ची डिमांड केलेली आहे, ती डिमांड किती क्विकली, किती प्रॉम्प्टली ते स्टोर विलिंगली काय करतायत, कम्प्लीट करतायत. सो आपला जो रिस्पॉन्स आहे हा फार महत्वाचा आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड द रिस्पॉन्सिव्हनेस. Organization can quantitatively measure and manage quality of their service by serving customer in terms of this element. सो ह्या एलिमेंटच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, तर सर्व्हिक्युअल चेक करू शकतो. When the customer's expectation are greater than performance, the service provider to deem low and hence customer dissatisfaction occur. म्हणजे कस्टमरच्या एक्सपेक्टेशन ह्या जास्त होत्या, पण तुम्ही त्यांना प्रॉपर परफॉर्मन्स दिलेलाच नाहीये. ऑब्विसली काय होणार आहे, कस्टमर आर डिससॅटिस्फाईड. So the servicual model was initially designed for use the service firm and retailer. So specially सर्व्हिस क्वालिटी जज करण्यासाठी, सर्व्हिस क्वालिटी मेजर करण्यासाठी सर्व्हिक्युअल मॉडेल हे डेव्हलप झालेलं आहे. सो सर्व्हिस परफॉर्मन्स साठी यूज केलं जातं किंवा रिटेलर साठी हे यूज केलं जातं. So it has taken broader perspective of service for beyond simple customer expectation. So customer expectation आणि सर्व्हिस क्वालिटी ह्या पद्धतीने काय केल्या जातात, तर मेजर केल्या. Then मग हा जो गॅप आहे हे त्या डायग्राम मध्ये मेन्शन केलेले आहे. So next is the servicual questionnaire to split into two main section. So ते सर्व्हिक्युअल जसे म्हटलं की आपण आधी 10 कंपोनंट्स होते, नंतर ते 5 कंपोनंट्स मध्ये काय केलेले आहेत, डिवाइड केलेले आहे. सो आता परत सांगितलेलं आहे, सर्व्हिक्युअल जी क्वेश्चनायर आहे ही 2 मेन सेक्शन मध्ये स्प्लिट केली जाते. सो ते काय आहे बघा. फर्स्ट आहे टू फाइंड क्रायटेरिया फॉर आयडियल सर्व्हिस फर्म इन दॅट सर्व्हिस कॅटेगरी. That means respondents are asked about their expectation of the ideal service in that services category, such as the banking, hotel, hotel or education. There is no preference to a specific firm at this stage. So instead, respondents are asked about their ideal firm to deal with. This is done to the frame expectation for that service category and to establish a benchmark for comparison. So आपण इथे काय करतो, काही स्पेसिफिक सर्व्हिसेसला इम्पॉर्टन्स देऊन असे काही क्वेश्चन प्रिपेअर करतो. दॅट मीन्स वी कॅन इझिली कम्पेअर actual services and customer expectation. Okay, so by working through the rater element, it can be seen that there are significant difference in expectation across service industry. So service इंडस्ट्रीच्या जो परफॉर्मन्स आहे आणि कंझ्युमरच्या एक्सपेक्टेशन आहेत याचा जो गॅप आहे, याचा जो डिफरन्स आहे, आपण यामधून फाइंड आउट करतो. देन नेक्स्ट, to know service quality delivery of specific firm in that industry. So this approach help to make comparison of perceived service quality level between competing firm. Then find difference between expected delivery service quality for each firm and determine in which areas of specific firm is performing above or below expectation as compared to competitors quality level. सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने म्हणजे एकदा तुम्ही डायरेक्टली कंझ्युमर सोबत कंपॅरिझन करून जो डिफरन्स आहे हा फाइंड आउट करू शकता. ऍट द सेम टाइम हिअर वी फाइंड आउट कंपॅरिझन, म्हणजे जे अदर फर्म आहेत यांचं कंपॅरिझन करून सुद्धा वी फाइंड आउट द ऍक्च्युअल सर्व्हिस क्वालिटी अँड अवर कंपनीज प्रोडक्ट क्वालिटी. So servicual model is used to a gap analysis of an organization
service quality performance against the service quality need of its customers. Hence it is called the gap model. आणि हा जो काही डिफरन्स आहे आपण काय करतो तर फाइंड आउट करतो. दॅट इज वाय हियर से दिस इज द गॅप मॉडेल. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे तर गॅप मॉडेल असं म्हटलं जातं. सो ही जी डायग्राम दिलेली आहे ही तुम्ही बघू शकता. कस्टमर एक्सपेक्टेशन देन सर्व्हिस क्वालिटी. सो हा जो डिफरन्स आहे हा कम्युनिकेशन गॅप असू शकतो. देन असे गॅप 1 to 5 असे दिलेले आहेत. गॅप 1 बघा काय आहे. कस्टमर एक्सपेक्टेशन अँड मॅनेजमेंट परसेप्शन ऑफ कस्टमर एक्सपेक्टेशन. म्हणजे कस्टमरचे एक्सपेक्टेशन ऍक्च्युअल काय आहेत आणि तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कस्टमरचे एक्सपेक्टेशन काय आहेत, तुम्ही ज्या पद्धतीने कस्टमरला अंडरस्टूड केलेला आहे, दिस इज कॉल्ड द गॅप फर्स्ट. सो आपण वन बाय वन डिटेल बघू. गॅप 1 that means management perception gap. So management perception gap result from a difference between what customer expect and what management perceive this expectation to be. म्हणजे आता इथे काय होतं की मॅनेजमेंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने दॅट मीन्स कस्टमर आर सॅटिस्फाय बट ऍक्च्युअल कस्टमर आर नॉट सॅटिस्फाय अबाउट कंझ्युमर अबाउट कंपनीज परफॉर्मन्स. ओके. सो हा जो गॅप आहे हा गॅप आपण गॅप फर्स्ट मध्ये फाइंड आउट करतो. इट इंडिकेट्स अ प्रॉब्लेम with the understanding of the market. This can occur as the result of insufficient research or communication failure. सो हे कशामुळे होतं, हा जो गॅप आपल्याला बघायला मिळतो हा कम्युनिकेशन आपलं प्रॉपर नसल्यामुळे कंझ्युमर सोबत अशा पद्धतीचे गॅप हे बघू शकतो. सेकंड इज अ गॅप 2 दॅट मीन्स सर्व्हिस क्वालिटी स्पेसिफिक गॅप. This gap results from a difference between management perception of what customer expect and service quality specification designed by them. So service design and performance standard are prerequisite for bridging this gap. सो इथे तुमची सर्व्हिस क्वालिटीची जी डिझाईन आहे ही तुम्हाला असं वाटतं लाईक दॅट मीन्स मॅनेजमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू. मॅनेजमेंटचे एक्सपेक्टेशन काय आहेत? Okay, so good for a customer, but customer actually not satisfied regarding our service design. Okay, so हे gap 2 मध्ये येईल, service quality specification gap. Gap number 3, service delivery gap. So service delivery gap result from a mismatch between the service delivery specification required by management and the actual service that is delivered by found लाईन स्टाफ. सो तुम्ही प्रॉपर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय हा तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू झाला, पण कस्टमरचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे तर तुम्ही प्रॉपर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताय किंवा नाही करत, हा सर्व्हिस डिलिव्हरी गॅप असेल गॅप नंबर 3 मध्ये. देन एक्सटर्नल और मार्केट कम्युनिकेशन गॅप. This is the gap between the delivery of the customer experience and what is communicated to customer. In other words, it is the discrepancy between the actual service and the promised one. Often, organization exaggerate what will be provided to the customer, rising consumer expectation when the promised service is not delivered. सो ज्या पद्धतीने तुम्ही कंझ्युमरला प्रॉमिस केलेला आहे त्यावेळी बऱ्याच वेळी असं होतं की वी कांट प्रोव्हाइड सच अ टाइप्स ऑफ सर्व्हिसेस. बट आपण बऱ्याच वेळी प्रॉमिस करतो कस्टमरला की ओके तुम्ही या आणि वस्तू एखादी परचेस करा, पण त्या टाइम मध्ये आपण ती गुड्स नाही प्रोव्हाइड करू शकलो तर कस्टमर काय होऊ शकतात, डिससॅटिस्फाय होऊ शकतात. सो दॅट मीन्स मार्केट कम्युनिकेशन गॅप. And fifth gap is a perceived service quality gap. It is the overall difference between the expected service and the perceived service experienced. So gap 5 result from the combination of gap 1 to 4. म्हणजे हे बाकी सगळे पॉइंट तुमच्या गॅप 5 मध्ये इन्क्लूड होतात. So customer expectation increase due to word of mouth, their personal need and their own past experience. सो यामध्ये काय आहे तर तुम्ही त्या कंझ्युमरला पास्ट परफॉर्मन्स कसा दिला होता, त्याचा एक्सपिरियन्स कसा आहे,
किंवा तुमच्या स्टोअरशी रिलेटेड माउथ पब्लिसिटी बाकीच्या कस्टमरनी कशी केलेली आहे. दीज आर इम्पॅक्ट ऑन अवर सर्व्हिस क्वालिटी और परसिव्ह. ओके, सो हा जो गॅप आहे हा गॅप फिफ्थ मध्ये इन्क्लूड. होप सो तुम्हाला गॅपचं क्वेश्चन क्लिअर झाला असेल. सो नाव वी स्टार्ट अवर लास्ट क्वेश्चन. मेजर्स टू इम्प्रूव्ह सर्व्हिस क्वालिटी. So quality service is a fundamental element of successful business. So कोणत्याही बिझनेसचं सक्सेस, दॅट मीन्स सर्व्हिस सेक्टरचं, हे कशावरती डिपेंड्स असेल तर क्वालिटी सर्व्हिसेस वरती. So service quality refers to a comparison of expectation and performance. So service quality give a firm competitive advantages over other. Hence, there is a constant need to improving service quality. आणि तुम्ही सर्व्हिस क्वालिटी कॉन्स्टंट काय केली पाहिजे तर इम्प्रूव्ह करणं महत्वाचं आहे. Then first is developing a quality culture. So delivering quality service is a collective responsibility of an organization. Some of the institution factors that can be helped to improve the service quality. मग कशा पद्धतीने आपण क्वालिटी इम्प्रूव्ह करू शकतो. फर्स्ट आहे हॅव्हिंग क्लिअर क्वालिटी पॉलिसी. तुम्ही काय करा, तुम्ही ज्या काही पॉलिसी प्रोव्हाइड करणार आहात त्या क्लिअर असाव्या. Allocating job the people according their ability and aptitude and give them more flexible and control to do the job. So जे आपण एम्प्लॉईज अपॉइंट केलेले आहेत त्याची ॲबिलिटी फर्स्ट जज करा. सो ही इज कॅपेबल फॉर सच अ टाइप्स ऑफ जॉब ऑर नॉट. जर तो कॅपेबल असेल वी गिव्ह अ जॉब टू अ पर्टिक्युलर पर्सन. ओके, म्हणजे त्याला मॅच करा त्या जॉबसाठी. दे defining a clear service role and standard for service employees and reinforcing these standards. So define a clear service role. So actually तुमच्या एक्सपेक्टेशन काय आहे, तुमचा मोटो काय आहे, ह्या गोष्टी क्लिअर असाव्या. दॅट मीन्स फर्स्ट ऑफ ऑल वी prefer customer satisfaction, we prefer increasing sales or more profit or expansion or capturing market, whatever. So तुमच्या सर्व्हिसचा रोल हा क्लिअर असावा. Then providing service training to employees at all level in the organization. So तुम्ही काय करा, प्रॉपर सर्व्हिस प्रोव्हाइड करा. As at the same time provide training facility to the employees for providing proper services to the customer at all level. Okay, म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईजला तुम्ही ट्रेन करा जेणेकरून त्यांनी जी सर्व्हिस प्रोव्हाइड करायची आहे ती प्रॉपर प्रोव्हाइड होईल. Then proper internal communication, that is policy and procedure, feedback, etc. with the organization. So organization मध्ये तुमच्यामध्ये प्रॉपर कम्युनिकेशन असणं महत्वाचं आहे. दॅट मीन्स वी कॅन इझिली कन्वे अवर पॉलिसी, प्रोसिजर, मेथड्स, फीडबॅक टू टॉप टू बॉटम लेवल. देन providing system support, that is technical support, computer support, database, etc. Setting of service quality goals to employees. So setting of service quality goals to employees म्हणजे प्रत्येक एम्प्लॉईजला त्याचा गोल्स हा माहित असला पाहिजे की आपण कशा पद्धतीने कशा पॉइंट ऑफ व्ह्यूने सर्व्हिस ही प्रोव्हाइड करायची आहे. And recognizing and appreciating performance of employees through appraisal, reward and promotion. So this is very important thing for employees, right? So employees ने जर बेस्ट परफॉर्मन्स दिला असेल that time we provide such a non-monetary facility to the employees like any certificate, reward, promotion, etc. Then next is obtaining feedback from customer. So feedback is very important thing for service sector, right? So पहिल्यांदा तुम्ही त्या कस्टमरला जेव्हा सर्व्हिस प्रोव्हाइड करता तेव्हा त्याची फीडबॅक सुद्धा कलेक्ट करा. दॅट मीन्स feedback about the service provided must be obtained from the customer. So the feedback could through customer survey, टेलिफोन सर्वे, ईमेल सर्वे अँड सो ऑन. म्हणजे तुमच्या कन्व्हिनियंट प्रमाणे तुम्ही काय करा, सर्वे कंडक्ट करा. सो तो डायरेक्टली करू शकता, तुम्ही टेलिफोनद्वारे करू शकता किंवा ईमेलद्वारे करू शकता. On the popular way of obtaining feedback, it's through feedback form.
So organization also make use contact us page of their website to get the feedback. आणि तुम्ही तुमच्या वेबसाईट वरती कॉन्टॅक्ट अस पेज ठेवून सुद्धा कंझ्युमरचा फीडबॅक हा कलेक्ट करू शकता. सो फीडबॅक ऑब्टेन करणं फार महत्वाचं आहे. थर्ड पॉइंट इज द इफेक्टिव्ह कस्टमर केअर. So customer care refers to the activity of looking after customers and helping them with any complaint or problem. So कस्टमरचे जर काही प्रॉब्लेम असतील तर ते तुम्ही काय करा, म्हणजे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. The management should adopt a policy and remind its employees that customers are most valuable asset that have if they don't treat them well and their competitors will. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे काय सांगायचं आहे, कस्टमर इज अन असेट ऑफ द ऑर्गनायझेशन, राईट. जर कस्टमरच नसतील तर तुम्ही सेल करू शकताय का, प्रॉफिट मिळवू शकताय का, गुडविल अक्वायर करू शकताय का, नाही. सो त्या तुमच्या एम्प्लॉईच्या माइंड मध्ये तुम्ही आधी ह्या गोष्टी फिट करा की कंझ्युमर इज अन असेट ऑफ द ऑर्गनायझेशन, त्याला कॉम्पिटिटर म्हणून ट्रीट नका करू. Then, providing effective customer care enable an organization to increase customer satisfaction. So, जर तुम्ही कस्टमरची केअर केली, त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, तर काय होऊ शकतात, तुमचा प्रॉफिट इन्क्रीज होऊ शकतो आणि तुमचं गुडविल सुद्धा इन्क्रीज होऊ शकतो. And at the same time, we build a good relationship, strong relationship with the customer. Next is the online services. The world has become a global village and its internet is becoming its economic hub. It is important that an organization should not limit its service to its premises. It should also offer online services and stay in touch with the customer in online platform. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर ऑनलाईन सर्व्हिसेस ही फार पॉप्युलर आहे असं म्हटलं जातं. कारण कस्टमरला स्टोअर पर्यंत म्हणजे त्याला व्हिजिट करायला लागू नये, तुम्ही काय करा, ऑनलाईन सर्व्हिसेस, ऑनलाईन मोड प्रेफर करा अँड सर्व्हिसेस ह्या प्रोव्हाइड करा. देन quality certification. So organization must obtain quality certification. Quality certification is the formal procedure by which an accredited agency assess and verify the attribute, characteristic, quality, etc. सो ह्या क्वालिटी सर्टिफिकेशन मुळे तुम्ही एक बेटर क्वालिटी प्रोव्हाइड करताय, हा एक प्रूफ असतो बघा. सो गुड और सर्व्हिस प्रोसिजर और परफॉर्मन्स अकॉर्डन्स विथ द एस्टॅब्लिश स्टँडर्ड. आणि जे काही ISO ने स्टँडर्ड सेट करून दिलेले आहे, ह्या स्टँडर्ड प्रमाणे तुम्ही क्वालिटी प्रोव्हाइड करताय का. सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुमच्याकडे क्वालिटी सर्टिफिकेट असणं महत्वाचं आहे. नेक्स्ट पॉइंट इज द प्रॉपर कम्युनिकेशन. Promises made by companies through advertising media and communication raise customer expectation. आणि जेव्हा तुम्ही ऍडव्हर्टाइज करता, जेव्हा तुम्ही प्रमोशन करता, जेव्हा तुम्ही पब्लिसिटी करता, तेव्हा तुम्ही प्रॉपर सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता, हे एक प्रॉमिसेस तुम्ही कस्टमर पर्यंत देऊ शकता. At the result, increase customer expectation about your product. So hence communication promise made must be realistic and correctly understood by the customer. म्हणजे जे काही प्रमोशन आहे, जे काही कम्युनिकेशन आहे, हे रिअलिस्टिक असणं महत्वाचं आहे and correctly understood by the customer. So the advertising content must reflect those service characteristics that are most important to customer. And last point is employees participation in strategic planning. So employees are the people on the ground. They know what exactly happened in the process of service delivery and how it can be improved. सो कशा पद्धतीने आपण इम्प्रूव्ह करू शकतो आपली डिलिव्हरी, किंवा त्यामध्ये आणखी काही इनोव्हेशन आणू शकतो का, काही न्यू थिंग ऍड होऊ शकतात का, ह्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करणं फार महत्वाचं आहे. So they should therefore it included the decision making procedure so that the best strategy are put in place. आणि आपण काय करू शकतो, बेस्ट स्ट्रॅटेजी ह्या प्रोव्हाइड करू शकतो. ओके, सो दिस इज कॉल्ड द सर्व्हिस क्वालिटी मेजरमेंट.
होप सो तुम्हाला आजचे दोन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील. काही डाऊट्स असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल. इथे आपला युनिट नंबर 2 टोटल क्वालिटी मॅनेजमेंट कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.